नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपी 24 मध्ये। आज आपण करणार आहे डाळ फ्राय। त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे। या कुकर मध्ये आता मी एक वाटी मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये टाकून देते। आता याच्यामध्ये पाणी टाकूया। ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद टाकूया। एक अर्धा चमचा हळद टाकायची आणि त्याच्यापेक्षा थोडीशी कमी लाल मिरची पावडर टाकायची। चवीनुसार मीठ टाकायचं। ही डाळ चांगली शिजावी त्यासाठी थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकल्यामुळे डाळ चांगली शिजते। आता या कुकरला झाकण लावून एक 2-3 शिट्ट्या होईपर्यंत आपण ही डाळ शिजवून घेऊया। आता 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता हा कुकर थंड करायला ठेवूया। तोपर्यंत आपण या डाळीसाठी फोडणीची तयारी करूया। आता या कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया। तेल तापलं की आता त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं। आता हे जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची। आता याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकूया। इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। हा कांदा चांगला परतून घ्यायचा या तेलामध्ये। हा कांदा थोडा परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। एक अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि ही सुद्धा चांगली परतून घ्यायची। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटा टाकूया। हा एक मोठा टमाटा मी बारीक चिरून घेतलाय, ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचा। आता हा कांदा टमाटा चांगला शिजेपर्यंत आपण परतून घ्यायचं। हा टमाटा पूर्ण शिजला पाहिजे, त्याचा कच्चेपणा सगळा गेला पाहिजे टमाट्याचा। 1-2 मिनिट चांगला आपण याला परतून घेऊया। आता हा टमाटा चांगला शिजलेला आहे। टमाटा कांदा चांगला परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया। आता एक अर्धा चमचा परत हळद टाकायची। एक अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं। एक अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर टाकायची। एक अर्धा चमचा गरम मसाला। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये जी आपण कुकरला डाळ शिजवून घेतली होती ती आता याच्यामध्ये आपण ओतूया। आता आपण याच्यामध्ये ही शिजवलेली डाळ टाकूया। परत सगळे मिक्स करून घ्यायचं। ही डाळ थोडी घट्ट वाटते, मग थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये। थोडं पाणी टाकूया आपण। या कुकरमध्येच थोडंसं पाणी टाकून हे पाणी आता मी याच्यामध्ये टाकते। आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी टाकूया। कसुरी मेथी आहे, या कसुरी मेथीमुळे डाळीला चव चांगली येते। ही सुद्धा याच्यामध्ये टाकायची आणि थोडी कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनिट परत शिजायला ठेवून द्यायचं। तुम्हाला जर डाळ पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी टाकलं तरी चालेल। अशी डाळ झाली पाहिजे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही। 1-2 मिनिट परत आपण ही डाळ शिजायला ठेवून देऊया। आता ही डाळ चांगली आपण आधी शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे याला काही जास्त शिजवण्याची गरज नाही। आपण जे सगळे मसाले याच्यामध्ये टाकले होते याच्यामध्ये मिळून यावे म्हणून 1-2 मिनिटांसाठी आपण हे चांगलं असं उकळून घेतलेलं आहे। आता आपण डाळ ही बाजूला काढून ठेवूया आणि ह्याच्यासाठी एक तडका बनवूया। आता ही डाळ आपली तयार आहे। आता आपण त्या डाळीला फोडणी देण्यासाठी इथे मी छोटासा पॅन घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये तेल टाकायचं। तेल तापलं की त्याच्यामध्ये लसूण टाकायचं। आता आपण याच्यामध्ये या लाल मिरच्या टाकूया। आता हा लसूण चांगला परतला की त्याच्यामध्ये ही लाल मिरची पावडर टाकायची। हा आता तडका तयार झालेला आहे। आता हा तडका आता आपण तो त्या डाळीमध्ये ओतून देऊया। आता हा तडका आपण या डाळीवरती असं टाकून देऊया। अशा प्रकारे आपला हा डाळ फ्राय तयार झालेला आहे। अशा प्रकारे हा डाळ फ्राय तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा अशी रेसिपी घरामध्ये करून बघा। हॉटेलपेक्षा चांगली चव या डाळीला येते, त्यामुळे तुम्ही घरामध्ये सुद्धा अशा प्रकारे तुम्ही डाळ फ्राय करून बघा। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।